आज 13 डिसेंबरच्या रिव्ह्यूमध्ये आपण बघणार आहोत. सायली लग्न लागल्याच्या नंतर बाहेर येते आणि तिला इकडे बाबू दिसतो आणि तिला दवाखान्यातला सीन आठवतो आणि ती म्हणत असते, बाबू तर तेव्हा मेलेला, मग हा कोण आहे? आणि ती अर्जुनला सांगते. अर्जुन लगेच त्या बाबू मागे धावत जातो आणि इकडे बाबू खूप जोरात पळत असतो. तेव्हा तो अडखळतो, पडतो आणि अर्जुन त्याला पकडतो. अर्जुन म्हणतो, बाबू, आज तू सत्य सांगितल्याशिवाय कुठेच जाऊ शकणार नाहीस. तू ट्रकने रविराज काकांचा ॲक्सिडेंट का केला होतास हे सत्य मला आज सांगावंच लागेल. आणि बाबू म्हणत असतो, हो सांगतो, पण आधी मला सोडा. तो म्हणतो, नाही सोडणार, आधी तुला सत्य सांगावंच लागेल. इकडे सायलीला प्रश्न पडतो, याचा तर माझ्या डोळ्यादेखत मृत्यू झाला होता, तर मग हा जिवंत कसा? बाबू म्हणतो, तो त्यांचा प्लॅन होता. त्यांनी मला पनवेलमधून गायब होण्याची सुपारी दिली होती, म्हणून मी मरण्याचं नाटक केलं होतं. अर्जुन म्हणत असतो, सांग कोण होता तो? आणि बाबू म्हणत असतो, महिपत आणि त्याचा एक साथीदार होता. त्या दोघांनी मिळून मला हा प्लॅन करायला भाग पाडलं आणि पनवेलमधून गायब होण्याची सुपारी दिली. आणि तो म्हणत असतो, महिपत आणि त्याच्या साथीदाराचं नाव काय होतं? बाबू म्हणतो, मला त्याचं नाव नाही माहीत, पण मी त्याचा चेहरा बघितला तर त्याचं सांगू शकतो की तो हाच होता म्हणून. अर्जुन इकडे म्हणत असतो, पण तू का केलंस हे? तो म्हणत असतो, फक्त पैशांसाठी. त्यांनी मला खूप मोठी सुपारी दिली होती. लगेच इकडे त्यांनी गिरिजाचा गृहप्रवेश दाखवलेला आहे आणि ती गृहप्रवेश करत असताना तिला छकुली छकुली म्हणून आवाज येत असतो आणि ती सगळ्यांना सांगते, मला या घरात आल्यापासून कोणीतरी बाई आवाज देते, सारखं मला आवाज येतात छकुली छकुली म्हणून. आणि तिला तो जळल्याचा